एका छोट्याशा तळ्यात एक बेडूक राहत होता, पण तो एकटाच राहायचा. त्याला काही करमत नसं. तो देवाला म्हणायचा, देवा मला एकतरी सुट्टी धाडून दे रे, ह्या तळ्यात मला एकट्याला करमना गेलंय. मग काही वेळाने तिथे एक उंदीर आला. तो पण म्हणाला, मी पण एकटाच आहे रे, करतोस का माझ्याशी दोस्ती? तो म्हणला हो. बेडूक म्हणतो, तुझं काय मला खरं वाटत नाही. तू काय हो म्हणशील आणि शिरचिन एखाद्या बेळातून बच्चीन तिकडच, मी बसतो इकडे वाट बघत. तो मला नाही रे, मी एक बार जबान दिली की कायम तुझा दोस्तच होणार. तो म्हणला, तरी पण मला विश्वास नाही. मग काय करू तुझ्यासाठी? तो म्हणला, तुझा एक पाय आणि माझा एक पाय एकाला एक बांधायचे आपण. काही झालं, संकट आलं तरी दोघांनी एकमेकाला सोडायचं नाही आणि सुखात दुखात आपण कायम स्वरूपी दोघांनी एकमेकासोबत राहायचं. ठीक आहे म्हणला. असंच त्यांचं 1-2 दिवस चाललं चांगलं. पण 1-2 दिवसांनी वरून घार आली आकाशातून. जी उंदरं पाखरं खात असती ती घार आलेली दिसली की बेंडकाला वाटलं आता ही खाती या. बेंडकानं घेतली पाण्यात उडीन, घेतली बुडी. बेंडूक बुडला, त्याच्याबरोबर उंदीर बी बुडला. त्याला घारीनं मोप नेलं नाही, पण तो बुडूनच मेला. हे घारीनं वरून बघितलं, म्हणली आता बेंडूक तर बराच वेळ थांबल, पण उंदीर काही वेळाने वापस येईलच ना, कारण ते पाण्यातला प्राणी नाही. मग थोड्या वेळानं उंदीर मरून वर आला. मरून वर आला की घारीला वाटलं आता काय मेलेला खायला काय आणि जिता खायला काय, आता तर मेलाय. घारीनं झपाटा घेतला, उच्चाला दोन्ही पायात आणि उडाली. पण त्या उंदराच्या पायाला बेंडूक बी बांधलेला होता ना. बेंडका सगट घेऊन उडाली. बेंडूक बी गेला, उंदीर बी गेला. त्याच्यासाठी दोस्ती जर करायची असली ना, तर त्यानं काही मुद्दाम होऊन ते केलं नव्हतं. वेळ आली म्हणून केलं. पण त्याच्या घरात ह्याला जाया जमत नव्हतं. बेंडकाचं घर होतं पाण्यात आणि उंदराचं वर पटांगणात. तसं दोस्ती काही माणसाचा घात करते. याच्यासाठी दोस्त निवडिताना कसा आहे काय हे बघा. नाहीतर या बेंडकाची उंदराची दोस्ती झाली ना, तशी दोस्ती होऊ नये एखादी बार दोस्तीची. त्याच्यासाठी विचारपूर्वक निवडायचा आणि मग दोस्ती करायची. तर मित्रांनो, कशी वाटली आजची छोटीशी गोष्ट?